अहो ऐका ना, तुम्हाला खूप दिवसापासून विचारायला म्हणते मी, तुम्हाला मी आज विचारतेच. तुम्ही लग्नाच्या आधी मला पाहायला आला तर तुम्ही माझ्यामध्ये असं काही पाहिलं की तुम्ही मलाच पसंत केलं? तुझ्यामध्ये असं काय पाहिलं हा म्हणजे तेव्हा मी तुला पसंत केलं? सांगतो ना. मला आठवतंय मी ज्या दिवशी तुला पाहायला आलो का, असे सगळे आपल्या घरातले सगळे पाहुणे मंडळी बसले होते, माझ्या घरचे तुझ्या घरचे सगळे घरामध्ये होते. तू असे दरवाजातून असे चालत आली, तुरू 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 हळू पावलं टाकीत, खरंच अशी पावलं टाकीत आली. तू आहे ना, तुझी नजर अशी खाली होती, तुझी पापणी सुद्धा वरती नाही झाली. तू अशी चालत आली, पुढं चालत आली, पाटावरती बसल्यानंतर तुझी काही नटून भेटून साडीमध्ये बसली होती, अशी डोक्यावर असा पदर. काय तो पदर, काय पदर होता दाद्या, तुला सांगतो हिचा पदर असा होता, आपण ती गाई खुटीला गाई बांधतो का, ती गाई खुटी भोवती अशी गोल गोल येणे मारते, तसा पदर होता तुझा. असा खुटी ठुकली असं तुझ्या पदराला, असा तो पदर खाली तुझा नाही पडला, एवढी शांत होती खरंच. म्हणजे काय सांगू, म्हणजे तुझ्याबद्दल मी बोलायला गेलं तर तुला मी आठवतो तुला प्रश्न विचारला होता मी, मुली नाही म्हणलं मी. हां, तुझं शिक्षण काय झालं? अरे तू अर्ध्या तासाने उत्तर दिलं. मी विचार करत होतो पोरगी काय मुकी का, अरे खरंच मला मुकी वाटली. नंतर म्हटली ही बोलली, त्यावेळेस तू बोलल्यानंतर मग तू हळूच थोड्या वेळाने उत्तर दिलं, अगं हो झालंय शिक्षण. तू अशी बोलली, त्यावेळेस एवढी शांत होती भारती तू, आणि आता त्याच शांततेचा उद्रेक झालाय. उद्रेक झालाय? हो. मी आहे म्हणून टिकली, दुसरी असती तर कधीच निघून गेली असती, कळलं का? उद्रेक झालाय मला, डबल बोला. नाही बोला की डबल. अरे तू हाय म्हणून टिकली नाही, त्यावेळेसच मी विचार केला असता ना, जी दुसरी होती ना ती टिकली असती. काय?